चांदण्यात फिरताना माझा धरलास हा. माझा हात कुणी चांदण्यामध्ये फिरताना धरला नाही, तर माझा हात धरलेला आहे या रांगोळीच्या पिठानी. आणि अधिक मास चालू झालेला आहे. आज मी आईला म्हटलं की मला सुद्धा रांगोळी काढू दे, तर आईने सुद्धा मला माझी कलाकुसर दाखवण्याची इथे मुभा दिली आणि मी छान सुंदर अशी मस्त रांगोळी काढली आणि देवाजवळ नावसुद्धा काढलं, श्रीकृष्णाय नमः. आणि त्यानंतर मला आई बोलली की तू बाकीची कामं करत नाहीस तर हे वरचे कामं तरी कर. तर हा स्वच्छ माठ इथे मी धुवून काढला होता. आणि खरंच आपण पिण्याचं जे पाणी आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं तरीही या माठाच्या पाण्यामध्ये जी चव असते ना, ती फ्रीजच्या बॉटलमध्ये नाही. कारण या माठाच्या पाण्यामध्ये एक वेगळाच मातीचा सुगंध दरवळत असतो आणि ते जे पाणी आहे ते पिण्यासाठी सुद्धा अतिशय आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि आपली तहान पण शमन करते. तर छानपैकी मस्त स्वच्छ असा हा माठ धुवून घेतला आणि आईने खरंच एक वेळ बघून घेतला की व्यवस्थित धुतला की नाही मी, की फक्त वरच्यावरच काम केलेत. आणि खरंच माहेरी आलं ना की जीवाला किती आराम असतो ना आपल्या. तर माझंसुद्धा तसंच काहीतरी चालू आहे. आणि त्यानंतर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर ना आम्ही देवदर्शनाकरता गेलो होतो, अख्खी आमची फॅमिलीच. तर छानपैकी मस्त बाहेरचा हा जो नजारा आहे भर उन्हामध्ये तो मी छान एन्जॉय करत होते. पण झालं काय, तर नांदुराला पोहोचल्यावर रेल्वे गेट बंद असणारच होतं. पण एक गोष्ट चांगली झाली की तिथे उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि ते बघून जरा श्वास मी मोकळा सोडलाच. तर आम्ही गेलो पेट्रोल पंपावरती. तिथे तर काही वेगळाच नजारा होता. मला तर असं म्हटलं की नेमकं हे पेट्रोल पंप आहे की आधी जसं नळावरती मोठी रांगच रांग असायची ना पूर्ण भांड्यांची, प्लॅस्टिकच्या कॅन असायच्या, तर पूर्ण तो नजारा आठवला. बाई, कुठे आपला भारत देश चालला आहे ना खरंच. तर असं तिथे आम्ही थांबलो थोडा वेळ आणि त्यानंतर डिझेल गाडीमध्ये भरून आम्ही गेलो आमच्या कामासाठी बँकेमध्ये. आणि इथे हे मायलेक माझी ताई आणि तिचा मुलगा जसा करोडोचा व्यवहार एकमेकांना समजून सांगत होते आणि हा सगळं ऐकत होता. तर असा माझा आजचा छान दिवस गेला.